काही काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत. कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावरं चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो, आता जनावरं कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे. आणि ते मालक लोक आहेत, त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील. ज्यांची गाढवं आहेत, ज्यांची जनावरं आहेत, ज्यांचे काही इकडं तिकडे फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा, काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला. परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय, ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये. ज्यांनी राहायचंय, कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत. असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत. मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय. आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात, क्लुप्त्या काढण्याचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न कुणी करू नये. मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत, तिथं झाडं पण कुणी येत आहेत, शेरडं करडं किंवा जनावरं खात आहेत, हे पण चालणार नाही. हे आपल्या सर्वांचं शहर आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजेत. ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल. आजच सकाळी मला एक जण सापडला होता, जिथं माणसांना बसायला गेले तिथं मर्यादित मोटरसायकल घातली, निवांत मोटरसायकलवर मांडी घालून बसलाय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय. परत गाड्या वळवल्या आणि त्या पोलिसांना म्हणलं, जी गाडी पण जप्त कर मोटरसायकल, आणि ह्याला चांगला टायरमध्ये घे, त्याशिवाय सोडू नको. नाही दादा, चुकलं नाही, आत्ताही सांगतोय. एवढं ऐकून पण कुणी चुकलं, पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या, टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बातम्या दाखवतात, तसं जरा ह्या बातम्या दाखवा. मी बोललेलो म्हणजे मग लोकरी हॉस्पिटलला सावित्री कुणाचं नाव, आता तात्यांच्या मुलीचं, अच्छा, आईंचंच नाव दिलेलं आहे. शेवटी आई सारखं दुसरं कुणीच नसतं. आणि त्याच्यावर मी पण ज्यावेळेस बारामतीला येतो, काल तर आज मला एवढी कामं आहेत, मी कालच रात्री पहिला आईकडे गेलो, दर्शन घेतलं, त्याच्याशी गप्पा मारल्या आणि मग रात्री उशिरा आलो. अशा पद्धतीनं प्रत्येकाने आईशी अतिशय प्रेमाने आपलेपणाने वागावं. आपण समाजामध्ये जे जन्म घेतलेला आहे ते आपल्या आईबापामुळे आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत जीवात जीव तुमच्या असेपर्यंत आईबापाला विसरू नका, अशा प्रकारचं आव्हान सर्वांना करतो. काही काही नवी पिढी आईबापाकडे नीट बघत नाही, त्यांना सांगतो की हे वागणं बरं नवं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी नीटनेटकं वागा. आमच्या हातात जे असेल ते आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा विकासला आणि अश्विनीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.